मैशाळ योजनेतून ओढा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी 1 सप्टेंबरला रास्ता रोको. मैशाळ योजनेतून औढा नदी पात्रात पाणी सोडून नदीवरील बंधारे पद्धतशीरपणे भरून देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सिंगनहळ्ळी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक झाले आहेत. या ज्वलंत पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता सिंगनहळ्ळी तालुका जत इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय. मैशाळ योजनेचे पाणी उपलब्ध असूनही पाण्याचा अपेक्षित लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे. औढा नदी पात्रात पाणी सोडल्यास नदीवरील बंधारे भरून परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल. तसेच बंधाऱ्यामध्ये पाणी साठा निर्माण झाल्यास शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. मात्र नदीपात्रात योग्य पद्धतीनं पाणी सोडले जात नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे मैशाळ योजनेतून औढा नदी पात्रात पाणी सोडून सर्व बंधारे नियोजनबद्ध पद्धतीनं भरून देण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी जत प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला रास्ता रोको आंदोलनाचं निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनानं या गंभीर प्रश्नांची तातडीनं दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक सूचना द्याव्यात आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वेळीच सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाणी प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यानं मागणी मान्य न झाल्यास 1 सप्टेंबर रोजी नियोजित रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी उपसरपंच विश्वजित हिप्परकर, व्हाईस चेअरमन तात्यासो चंदू हिप्परकर, शिवसेना अध्यक्ष नारायण हिप्परकर, विकास हिप्परकर, विष्णू हिप्परकर, विश्वास साऊबा हिप्परकर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संबंधित प्रशासनाकडे हे निवेदन सादर करण्यात आले.